गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. चला आपला घरचा प्रवास चालू झालेला आहे आणि आराध्या होमस्टेला बाय बाय बाय. बाय. एकदम चांगलं जेवण आणि राहण्याची उत्तम सोय होती. खूप मजा आली. आता आम्ही चाललोय घरी आणि आपल्या घरी जाता जाता आपल्याला एक स्टॉप करून जायचं आहे, ते म्हणजे गणपतीपुळे. बाय बाय. तारकर्ली बीच थोडं एन्जॉय केला आम्ही. कम अगेन नेक्स्ट टाइम. लवकरच सीझन मध्ये येणार, आता येणार तर. सर्व ऍक्टिव्हिटी बंद होते स्पोर्ट्सचे. आपलं कुठं जायचंय? गणपतीपुळे. तर सकाळचे वाजले 7:30 आणि आपला प्रवास चालू झालेला आहे. मस्तपैकी असम रस्ते आहे तिकडे. फक्त एवढंच का वन वेच आहे भाई, 2 वे नाही. डबल लेनचा पाहिजे होता रस्ता तर मजा आला असता. सिंगल लेनच्या रस्त्यामध्ये मजा नाही. डबल गाडी आली का मग वांदा होतच. समोरच्यानी बरोबर दाबली तर ठीक गाडी, नाही तर मग कट गाड्या निघतात एकदम. तो चलिए शुरू करते हैं. सो गाईज, आपल्या गाडीची रेंज फक्त 72 किलोमीटर आहे, म्हणून आम्ही आलोय पंपावर. टाकी फुल करून टाकूया. बघूया आता किती पेट्रोल लागणार आपल्याला गाडीमध्ये. ते लागेल तो टाकून आल्यावर लगेच आम्ही सांगतो तुम्हाला. सो फायनली मंडळी, प्रवास आपला पुन्हा एकदा चालू झालेला आहे आणि आपण गाडीमध्ये 4230 पेट्रोल गेलेलं आहे आणि 614चा रेंज दाखवते. तर आपण आरामात घरी पोहोचणार आता. आणि रस्ता पाहू शकता एकदम सुंदर आणि क्लायमेट पाहू शकता, ढग वगैरे अप्रतिम. आणि 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 काही नाही सांगत मी. रोडच बघून मजा येते. तुम्ही पण रोडच बघा. घरचा प्रवास आहे. लोकांनी काय येडं चालू केलं तर तुम्हाला दाखवतो मी. मंडळी क्लायमेट बघा ना कसं एक नंबर आहे ना, अप्रतिम. आता वाजलेत 9 आणि हायवेच्या बाजूला आपण हॉटेल अलंकारवर आलोय नाश्ता करायला. तर बघूया नाश्त्यामध्ये काय काय आहे ते. ऑर्डर दिले वाटतं आपल्या मित्रांनी. Ten minutes later. सो फायनली मंडळी, गणपतीपुळ्याला जाता जाता आपल्याला लागलेला आहे मस्त असं समुद्र किनारपट्टी. आणि इकडे आलोय आपण जरा समुद्रावर एन्जॉय करायला. एन्जॉय म्हणजे 5-10 मिनिटं थांबू आम्ही फक्त, कारण समुद्र बघूनच एकदम भारी फिलिंग येते. आणि लाटा बघा, जिथे नजर जाईल जिथपर्यंत कोणीच नाही, फक्त आम्ही. हो हो, काय लाटा आहेत, एक नंबर. अतिशय सुंदर नजारा आपल्या समोर. अथांग पसरलेला आपला
अरबी समुद्र आणि लाटा एक नंबर येत आहेत. ही आपली पोरा सगळी बघा. ही बघा. हो पोच देऊन उभा आहे गडी. A few minutes later. सो फायनली मंडळी आपण पोचलेलो आहोत गणपतीपुळे. हे बघा समोरच गेट आहे गणपतीपुळेचं. आता पार्किंग वगैरे बघूया कुठे गाडी लावायला भेटते ती. भरपूर ट्रॅफिक आहे, भरपूर पब्लिक आलेली आहे गणपतीपुळे बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी. आता पार्किंग मध्ये गाडी लावून मग आपण जाऊया दर्शन घ्यायला. सो फायनली मंडळी आपण पोचलेलो आहोत गणपतीपुळे आणि फुल पब्लिक तुम्ही पाहू शकताय. आम्हाला गाडीला पार्किंग मध्ये भेटले नाही. फुल रोडवर मेन रोडवर लावून आलोय. चालून हालत खराब. सो मंडळी विषय असा झाला की लाईन एवढी लागलेली होती की आमचे 2-2.5 तास कुठेच गेले नसते. आम्ही असं सहज फिरत या साईडून आलो तर बघतो या साईडला एंट्री तर म्हणजे चालू आहे मुखदर्शनाची. तर इथून गेलो आम्ही आतमध्ये तर एकदम जसं ती लोक 2-2.5 तास लाईनमध्ये येऊन जो व्ह्यू त्यांना भेटणार होता तोच व्ह्यू आम्हाला इकडनं भेटला आणि एकदम चांगल्या प्रकारे आमचं दर्शन झालेलं आहे. आणि हे बघा आता तुम्हाला बाहेरून दाखवतो. हे आहे गणपतीपुळेचं मंदिर, अतिशय सुंदर. हे बघा धावत चाललंय. काय सांगू, एवढी गरम आहे ना जागा, एका जागेवर थांबू नाही शकत 1 मिनिट पण. हे बघा चालतीवरच काम आहे सर्व. चला दर्शन एकदम भारी झालेलं आहे. आणि या साईडला समुद्र किनारा, या साईडला आहे समुद्र किनारा. तर चला आपलं दर्शन एकदम पटापट झालेलं आहे मस्तपैकी. तर जाऊया पुढे. आता भरपूर भूक लागलेली आहे आम्हाला. देशांनी सोय केलेली आहे आमची जेवणाची त्याच्या मित्राजवळ. आता बघूया कसं काय आहे. तो फोन केलाय त्याने. तर इथून निघूया आता आपण. तुम्हाला गणपती बाप्पा दाखवू का मी, इथून दिसले तर नशीब. हे बघा स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता गणपती बाप्पा. चला जाऊया. आणि या साईडला जी लाईन लागलेली आहे ती आहे प्रसादालय गणपतीपुळेचं. इथे प्रसाद भेटतो म्हणजे तेच जेवण. आहे बघा खिचडी. इकडे पण भरपूर रांग लागलेली आहे. आपल्या जेवणाचा विषय सॉल्व्ह झालेला आहे. त्याच्यामुळे जाऊया गाडीमध्ये बसूया पटापट आणि आपल्या डेस्टिनेशनवर जाऊया.
दर्शन वगैरे करून आता आपण चाललोय घरी आणि आपल्याला करवंद दिसली रस्त्यामध्ये, तर आपण घेतलेलं आहे. गाडीपर्यंत पोहोचेपर्यंत आपल्याला टाइमपास तरी होऊन जाईल. आणि फुल पब्लिक हे बघा इकडून तिकडून नुसती मागं पुरं पब्लिकच पब्लिक. गणपती बाप्पाला जाम जण भेटायला आले गणपती पुल्याला. सो कर्द खाऊन झाली, गाडीजवळ जाता त्या बर्फाचा गोला घेतला आहे गाडीपर्यंत पोहोचेपर्यंत खायला, कारण गरमी खूप आहे. ही बघा घाम बघा भाई, बेकार गरम बेकार. इथे पार्किंगमध्ये गाड्या बघा फुल. त्या साईडला पुढे मोठी पार्किंग आहे, तिकडे पण भरपूर सर्व फुल झालेलं आहे. सर्वांनी रोडवर गाड्या लावल्या. आपण तर जागा भेटली नाही म्हणून मेन रोडला लावली डायरेक्ट. फुल चालायला लागेल आता. सो फायनली गाडीमध्ये बसलेलो आपण आणि आता आपण चाललोय आपल्या मित्राच्या घरी. जेवणाची सोय त्याने केलेली आहे मस्तपैकी. आपला देशानभाईचा मित्र आहे तो. आता आपल्याला इकडनं 1.5-2 तासाचा प्रवास आहे त्याच्या घरापर्यंत. हे बघा, तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आता थोडा रोडचे सीन घेतो ना, डायरेक्ट त्याच्या घरीच भेटू आपण. दाखव. आमचा ड्रायव्हर चेंज झालेला आहे बघा, गौरव आहे. सो फायनली जेवायला बसलेलो होतो आपण. आता टाईम 4 वाजलेत आणि आपण आलोय देशांच्या मित्राच्या घरी. यो बघा देशांबाई, मस्त चिकन भात आहे, तिकडे पुढे सॅलड आहे. हे बघा सॅलड. तर चला जेवूया मग भेटूया मस्तपैकी. तर गाईज तुम्ही पाहू शकता देशांचा मित्राचं नाव काय रे? समीर भाई के गावामध्ये आलोय आपण. जेवण बिवण मस्त केलं. आता आपण आलोय फणस काढायला. इकडे 2 काढलेले आहेत. जिग्या ते 2 फणसाजवळ जिग्या काय फणस काय सोडत नाही. 3 फणस काढले. साईज बघ 1 नंबर आहे. खतरनाक साईज आहे फणसची. हा इथं भांडणं चालले. यो माझा ना तो माझा, तो मला घ्यायला बेकार काम. हे बघा वरती लाव. खतरनाक. हे बघ कसं लागले बघ ना. उभा रे ना खाली. कॅच पकड. कॅच पकडता खेळायला जातच ना रोज. भाई साहब फुल वरती गेलेला आपला भाऊ फणस काढायला. हा मग या आता नाही, आम्ही जाताना खात्याला घरात. हा ना, त्या जिग्याने पिकलेला घरा खाला. आमची गाडी एकदम फुल कूल असते. एकदम पुढे नको जाऊ. गँग आली बाई यांची. क्रिकेट खेळतं का नाही आता? खतरनाक रो तोडला. सवय यांना. योगी बामण्या इच्छे इथं चढायला घाबरते. किंग आहे ओ भाई. ओ भाई टेक्निक बघा टेक्निक. काय क्या यार, ये गौरव का मालूम नहीं कुछ नहीं. ढांग्या ढिंग्या करता है सिर्फ टेम बिस्कुट यार का.
काय रे जिगी पिकलेला आहे पिकलेला पिकवायचा आहे घराजवळ किती 2 दिवस 1-2 दिवसात पिकला तर असं बसेल नाही याचा तो फायनली फणस गाडीमध्ये ठेवलेले आहेत. चल मित्रा, थँक्यू. जेवणाची सोय वगैरे केली आणि फणस वगैरे दिलेले आहेत आपल्याला. चहा नको, आता जेवलो ना त्याच्यामुळे. बाकीचे डिक्की मध्ये ठेवलेले आहेत आपण. सो मंडळी फणस वगैरे घेतले आपण. आता इथे आंबे घ्यायला आलोय. आंबे पडले का काढायला लावले? काढायला लावले पिकलेलं आंबो. खतरनाक आंबो मस्त पिकलेंद्र. तो उचल की हे बघा आंबे. हॅलो गाईज, पाहू शकता लाईफ मध्ये पहिल्यांदा मिनी 19.3चा एव्हरेज काढलाय आपला वेणू मध्ये, तो पण पेट्रोल वाली. लय बेकार भाई, लय बेकार. आणि व्ह्यू बघा, संध्याकाळचे वाजले 6:30 आणि हे बघा सनसेट होत आहे. सनसेट अतिशय सुंदर असा व्ह्यू अनुभवत आपण चाललोय आपल्या घरी, म्हणजे वसई, म्हणजे कामण, म्हणजे आपला मोरी गाव. माळवणवरून निघालो होतो आपण 7:30-8 वाजता आणि गणपतीपुळ्याला गेलो होतो. गणपतीपुळ्याला गेलो आणि तिकडे भरपूर गर्दी, त्याच्यामुळे आम्हाला वाटलं दर्शन होणार नाही, तर आम्ही असं मागून गेलो मंदिराच्या. आणि अचानक मध्ये आम्हाला गाभाऱ्यामध्ये एंट्री भेटली आणि आम्ही गेलो आणि चांगल्या प्रकारे गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आपण. आणि तिकडून आपण निघालो आणि आपल्या देशानबाईच्या मित्राच्या घरी गेलो होतो. मस्त चिकन बनवलेलं होतं आणि रट्टाके जेवलो आम्ही सगळे. आणि त्याने आम्ही 5 जण आलेलो फिरायला, तर 5 फणस दिले, ते पण फ्रीमध्ये. आणि थोडेफार मँगो पण दिलेले आहेत. आता मँगो कोण घेईल आपल्याला माहित नाही. आपल्याला मँगो आता काय खाऊन खाऊन कंटाळा आला. सो फणसवर सर्वजण ताव मारणार आहेत आणि मला माझ्याच साईजचा एक पण फणस भेटलेला आहे, तो मी डायरेक्ट काढल्याच बुक केला का यो माझा आहे भाई. तर चला, अजून आपल्याला टायमिंग बघा किती दाखवते घरी पोचायला. कंटिन्यू 60-65चा स्पीड आहे आपला, त्यामुळे एवढं एव्हरेज भेटलेलं आहे. नाहीतर आम्हाला गोव्यामध्ये 10च्या वरती एव्हरेज पण भेटला नाही. व्ह्यू चेक करा, व्ह्यू.